मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात जे हिंदुत्वाचं वादळ आलेलं आहे या हिंदुत्वाच्या वादळाच्या बातमीनं, कारण महाराष्ट्राचं राजकारण आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अधिकच टोकदार बनत चाललेलं आहे। आणि या संदर्भात एकीकडे राज ठाकरेंनी औरंगाबाद मध्ये सभा घेऊन राजगर्जना करण्याचा इशारा दिला आणि त्याला आता तीव्र विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी त्याच्या विरोधात तीव्र भूमिका घेतलेली आहे, त्याला विरोध केलाय। कारण राज ठाकरेंच्या सभेला औरंगाबाद मध्ये या संघटना आता विरोधात उभं राहून सभेची परवानगी नाकारावी अशी भूमिका घेत आहेत। मात्र राज ठाकरे सभा घेण्यावर ठाम आहेत, मनसैनिकांची भूमिका ठाम आहे। दुसरीकडे भोंग्याच्या आवाजावरून अखेर सरकारला जाग आली आहे। आज भोंग्याच्या आवाजाने सरकार खडबडून जागं झालं असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी भोंग्याच्या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक घेतली। तर तिकडे राणा दाम्पत्याने राणा भीमदेवी थाटामध्ये थेट आव्हान दिले मातोश्रीला। मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा मुहूर्त ठरलाय, त्यामुळे मातोश्री आणि राणा दाम्पत्यामध्ये आणखी घमासान होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचं राजकारण तापवणाऱ्या या तीनही बातम्या अगदी सविस्तरपणे आपल्याला जाणून घ्यायच्या। सुरुवातीला बातमी आहे राज ठाकरे ज्या औरंगाबाद मधून राजगर्जना करणार आहेत त्या औरंगाबाद मधल्या सभेला आता तीव्र विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। जवळपास 6 वेगवेगळ्या संघटनांनी, राजकीय पक्षांनी राज ठाकरेंच्या या सभेला विरोध दर्शवलेला आहे आणि राजकीय पक्ष संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलेलं आहे। सभेला परवानगी नाकारण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आलंय। दरम्यान सभा घेतल्या शांतता भंग होण्याचा आरोप करण्यात येतोय। तर दुसरीकडे मनसेची या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे। मात्र या सगळ्या दरम्यान राज ठाकरेंची औरंगाबाद मधली सभा होणार की नाही याचं उत्तर मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। पण मनसे मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। राज ठाकरेंनी 2 घोषणा केल्या, एक औरंगाबाद मधली ती सभा आणि दुसरी म्हणजे अयोध्यावारी। अयोध्येला निघाले, पण राज ठाकरेंची पहिली ही जी सभा असणार आहे औरंगाबाद मधली घोषणेतली ती सभा वादग्रस्त ठरतीये, कारण त्याला तीव्र विरोध होतोय। कोणी कोणी विरोध केला राज ठाकरेंच्या या सभेला बघा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागानं आतापासूनच या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे। दुसरी महत्त्वाची संघटना वंचित बहुजन आघाडी, ज्यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेला, राज ठाकरेंच्या सभेला तीव्र विरोध दर्शवलेला आहे। दुसरं प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडूंचा, त्यांनी सुद्धा या सभेला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतलेली आहे। काही सामाजिक संघटना सुद्धा आहेत, ऑल इंडिया पॅन्थर सेना सुद्धा मैदानात उतरलेली आहे राज ठाकरेंच्या विरोधात। बघा आणखी कुठली संघटना संस्था आहे, जीएसी संघटना सुद्धा, ज्याला गब्बर संघटना म्हणतात, ती सुद्धा मैदानात उतरली आहे। आम्ही या सभेचा जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो आणि औरंगाबाद शहरामध्ये राज ठाकरे यांची सभा आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही अशी आमची पक्षाची भूमिका आहे। शासन आणि प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारावी। गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी जे मुस्लिम धर्मीयांच्या प्रार्थनेविरुद्ध वक्तव्य केलं ते वक्तव्य संविधान विरोधी आहे, धर्मविरोधी आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य आहे। शासन आणि प्रशासनाने जर सभेला या ठिकाणी परवानगी दिली तर ही सभा आम्ही त्या ठिकाणी उधळून लावू अशी आमची या पक्षाची भूमिका आहे। एकंदरीतच महाराष्ट्रातले राजकारणातले विरोधी पक्ष इतके हादरलेले आहेत की त्यांना राजसाहेबांनी बोलूच नये अशी इच्छा आहे। पण ही जरी इच्छा असली तरी सर्वसामान्य जनतेला राजसाहेब जे बोलतायत ते पटतंय, आवडतंय आणि त्यामुळे ही सभा तर होणारच। त्यामुळे कोणी किती विरोध केला तरी सरकारने सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि आमची सभा तर अशी होणारच आहे। मला त्याबद्दल काही शंका अजिबात माझ्या मनात नाही आहे। परवानगी नाकारलीस तर मला नाही वाटत असं होईल। काय परवानगी नाकारण्याचं कारण काय? कोणीतरी असं आहे की मग प्रत्येक ही लोकशाही आहे, कोणी सभा घ्यायच्यासाठी परवानगी मागितली की त्याला इतर 10 संघटना अशा पद्धतीच्या पत्र देतील आणि ती सभा होणारच नाही का? हे प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकतं, त्यामुळे असं काही सरकार करेल असं मला वाटत नाही। दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। जर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिलाय। माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता साहेबांना काल भेटून निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं की 1 तारखेला जी सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे
आम्ही त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांना सांगितलं की रमजानचा महिना चालू आहे आणि मुस्लिम समाजाचा हा पवित्र महिना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी राज ठाकरेंना जर परवानगी दिली तर या शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। राज ठाकरेंच्या या सभेच्या विरोधात हा आवाज उठत असला तरी राज ठाकरेंची ही सभा होणारच असा निर्धार मनसेकडून व्यक्त केला जातोय। सभा 100% होणार आहे, सभा 100% होणार आहे, परवानगी पण मिळेलच, कारण आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात। सन्माननीय पोलीस बांधवांनी ज्या ज्या आम्हाला कागदपत्र मागितले ते सगळे कागदपत्रांची आम्ही पूर्तता केलेली आहे, त्यामुळे परवानगी निश्चित मिळेल, परवानगीला कुठं काही अडचण येणार नाही। मशिदींवरच्या भोंग्यांवरून उठवलेला सगळा आवाज शांत होतोय ना होतोय तोच राज्यात आणखी एक मुद्दा समोर उभा केला जातोय, तो म्हणजे सीसीटीव्हीचा। सीसीटीव्ही हे सर्व प्रार्थना स्थळावर लावले जावेत अशी मागणी केली जाते। एकीकडे मंदिरावर सीसीटीव्ही असताना मशिदीत सीसीटीव्ही का नाहीत असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय। सर्वधर्मीय प्रार्थना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का असू नये असं त्यांनी म्हटलंय। असं केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल, आळा बसेल, त्यामुळे सरकारनं याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे। सीसीटीव्ही लावण्यामध्ये गैर काय, तिथे जर काही गैरप्रकार कुठेही होत असेल तर तो टाळला जाईल त्या निमित्ताने, त्यामुळे ती खरं तर ही स्तुत्य सूचना आहे त्यांची, त्याचं पालन सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा आहे। सीसीटीव्ही लावण्यामध्ये गैर काय, तिथे जर काही गैरप्रकार कुठेही होत असेल तर तो टाळला जाईल त्या निमित्ताने, त्यामुळे ती खरं तर ही स्तुत्य सूचना आहे त्यांची, त्याचं पालन सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा आहे। राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावरती टीका करणारी काही व्यंगचित्र काढली। ती व्यंगचित्र पुण्यामध्ये लावण्यात आली आणि त्यानंतर आता औरंगाबादमध्ये सुद्धा या व्यंगचित्रांचे पोस्टर्स झळकतायत। शहराच्या विविध भागात पोकळ हिंदुत्वाचा आरोप करणारी व्यंगचित्र लावण्यात आली आहेत। औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते। राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या सगळ्या आवाजानं राज्य सरकारला खडबडून जाग आली असं म्हणावं लागेल, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर बनता कामा नये याच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलवली जाणार आहे। या बैठकीला राज ठाकरेंना सुद्धा आमंत्रित केलं जाणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या संदर्भात सरकार अतिशय गंभीर आहे। कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीरतेने घेत आहे। माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की कायदा कोणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। अशा प्रकारची कृती कोणाकडूनही झाली तर त्या संदर्भामध्ये कठोर पद्धतीनं कारवाई केली जाईल। राज ठाकरेंना सुद्धा बैठकीला बोलवणार, सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बैठकीला बोलवणार, काही संघटनांची देखील बैठक बोलून त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहे आणि मग याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल। मंदिरात स्वच्छेनं सुरक्षितेच्या दृष्टीनं जर CCTV लावले असतील आणि बाकीच्या प्रार्थनास्थळात सुद्धा कोणाला लावायचे असतील तर त्याला सरकारचा काही विरोध असायचं काही कारण नाही। ज्याने त्याने आपापल्या स्वच्छेप्रमाणे निर्णय करावा। राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकार कोंडीत सापडलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आता केंद्र सरकारनंच भोंग्यांच्या संदर्भातलं देशव्यापी धोरण जाहीर करावं, तयार करावं अशी मागणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। यावर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय।
संजय राऊतांनी केंद्राला सल्ले देऊ नये, निर्णय घेण्यासाठी केंद्र सक्षम असल्याचं दरेकर म्हणाले. आता जे काय राजकीय भोंगे वाचतायत हिंदुत्वाच्या नावाखाली, हे जे काय ढोंग चाललंय भोंग्यांच्या संदर्भात, हे ज्या प्रकारे सुरू आहे त्याच्याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे सध्या की महाराष्ट्रात ठीक आहे, सरकार आहे, कायदा आहे, ते पाहतील, पण या संदर्भात भोंग्यांच्या संदर्भात एक नॅशनल पॉलिसी, राष्ट्रीय धोरण, नॅशनल पॉलिसी बनानी चाहिए मोदी सरकारने. केंद्राने काय करायचं या संदर्भात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सक्षम आहेत. पंतप्रधान म्हणून 7 वर्षाच्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय घेत अगदी धारा 370 सारखा विषय जो कुणालाही वाटलं नाही तो विषय घेण्याचं धाडस असणारा पंतप्रधान या देशाचा आहे. त्याच्यामुळं केंद्राने काय करावं याचा सल्ला घेण्याची राऊतांकडून अजून तरी केंद्राला वेळ आलेली नाही. आणि केंद्राचा हस्तक्षेप नको वेळोवेळी म्हणणारे, गरज आली की केंद्राची मदत पाहिजे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्यांच्या निर्णयाच्या संदर्भात किंवा त्या संदर्भात भूमिका जी घेतली आहे त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. राज ठाकरे आता अयोध्येला चाललेले आहेत, तिथं जातील, त्यांचं काय कशासाठी जात आहेत माहीत नाही. अयोध्येला म्हणजे दर्शनाला जात आहेत का भोंगे वाजवायला जात आहेत का काय एक्झॅक्ट त्यांचं काय कार्यक्रम आहे हे मला माहीत नाही. पण राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाच्या हातातलं भावलं बनून काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिथं त्यांची सगळी सुसज्ज व्यवस्था तिथल्या योगी साहेबांनी केलेली दिसते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून सध्या राज ठाकरेंच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पण राज ठाकरेंच्या या संपूर्ण भूमिकेवरून राजकीय वादळ उठलेलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली. ही भूमिका त्यांनी ठाण्यातल्या सभेत सुद्धा कायम ठेवली आणि त्यानंतर त्यांनी हनुमान चालीसा म्हणत पुण्यातल्या कार्यक्रमात सुद्धा आपला हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच राजकीय वादळ उठलंय. अर्धवट राव ते भाजपचा भोंगा, खास ठाकरे ते नकलाकार, मनसेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा करारा हल्ला, राज ठाकरे आणि राष्ट्रवादीत जुंपली. आधी दादर आणि नंतर ठाणे, दोन्ही सभांमध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज ठाकरेंविरोधात हल्लाबोल सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेत आलेल्या अमोल मिटकरींनी तर लावा रे तो व्हिडिओची पुनरावृत्ती करत राज ठाकरेंच्या पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. असा महाराष्ट्राचा भूक काय वाटतो आपल्याला की ज्याच्यातलं लोक एकत्र येतील. तुम्ही जो समान नागरिक कायदा सांगता ना तो तुम्हाला हिंदू आणि मुसलमानाचा अपेक्षित जर असेल, माझ्याकडे सर्वात मोठा ग्रंथ आहे हातामध्ये, बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं भारताचं संविधान. मिटकरी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राज ठाकरेंचा खास ठाकरे असा उल्लेख करत हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्र म्हणत राज ठाकरेंवर तोंडसूक घेतलं. या खास साहेबांनी पहिल्यांदा पंचरंगाचा झेंडा कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है, एक अलग से खौफ का मंजर है मेरी चारों तरफ, मुझे शेर नहीं अब तो गाय से भी डर लगता. एवढी दहशत, रामाची दहशत. आता अयोध्येत जाण्यासाठी मी अयोध्येला जाणार. हनुमान स्तोत्र मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजन्मानरेवतं नित्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आदुराम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वलिनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापरिदाहनं पश्चात् रावण कुम्भकर्ण हरणं एतत् रामायणं प्रकल्पनं.
एवढंच नाही तर अमोल मिटकरींनी फडणवीसांपासून नारायण राणे, आशिष शेलारांपासून ते किरीट सोमय्यांचाही त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतला. या रोड शोच्या माध्यमातून त्यांनी तिथे भाषण दिलं होतं. आज या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला आवाज बुलंद होणार आहे. आता या महाराष्ट्रामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी बोलणार आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक भ्रष्टाचारी आहे. आता कोणी निवडून येऊ शकणार नाही. इथे फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आणि कोल्हापूरचा जसा निकाल आला हे पळून गेले मला माहित नाही. पहिली पत्रकार परिषद मी धौतालयाचा धोताला केला नव्हता. कोणी म्हटलं होतं मी धौतालयाचा धोताला केला. या छानदार राऊतांना दुसरं कुठलं काही दिलंच नाही. आता तुमचे येता ते धोताले बाहेर चालला. दुसरं म्हणजे एक आयटम सोडणार ते. या सभेत धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना जोरदार लक्ष केलं. आता रामदास पाठेला जे बोलायचं नाही ते भावलाच्या तोंडून रामदास पाटील बोलायचं. अशा रामदास पाठेचा एक अर्धवट एका पंताने दुसऱ्या पंत जन्माला घातला. की पुरंदरेला आणि जेम्स लेनना तुम्ही उतरून बाहेर काढला, हाडं मोजायला त्या दोघांची. मला अधिक काय त्या इतिहासाबद्दल बोलायचं नाही. मी जर शिवचरित्रातलं पानं वाचून दाखवला तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं ते सत्य होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जोरदार हल्ल्यानंतर मनसेनंही प्रत्युत्तर दिलं. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे. हे राजसाहेबांवरती बोलायच्या आधी त्यांनी 3 बायका फजिती आहे का हा चित्रपट बघितला पाहिजे. म्हणजे स्वतःची लायकी काय ना ती त्यांना कळेल. ते तुमचा पक्ष वाढवता येत नाहीये आणि तुम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना शिकवायला लागलात. जेवढी आपली लायकी आणि अवकात आहे तेवढंच बोलवावं, नाही तर या बाजारू विचारवंताचा बाजार उठवायला महाराष्ट्र सैनिक कमी करणार. ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सभा घेत राज ठाकरेंवर हल्ला चढवलाय. त्यातच आता मनसेनं औरंगाबादच्या सभेचीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या 1 मेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा हा हल्लाबोल पुढचे काही दिवस तरी महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. महाराष्ट्राचं यथेच्छ मनोरंजन होणार आहे. मनोरंजनाची काही कमी नाहीये. आणखीन एक बातमी आहे, ती म्हणजे राणा दाम्पत्य यांनी आता थेट मातोश्रीला आव्हान दिलंय. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी येत्या 22 तारखेला मुंबईला येणार असल्याचं म्हटलंय. तर त्यानंतर 23 तारखेला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचं थेट आव्हान दिलंय. रवी राणांच्या या आव्हानामुळे शिवसेना आणि राणांमधला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर चालीसा पठण करावं, अन्यथा आपण मातोश्रीवर येऊ, तिथं हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा राणा दाम्पत्यानं यापूर्वी दिला. यानंतर अमरावतीत शिवसैनिकांच्या राणांच्या घराबाहेर निदर्शनं करण्यात आली. त्याचप्रमाणे मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत राणा दाम्पत्याला विरोध करण्याचा इशारा दिला. आता रवी राणांनी मातोश्रीवर येण्याचा मुहूर्त जाहीर केल्यानं शिवसैनिक आणि राणांमध्ये संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आलेलं संकट ते नष्ट झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना शक्ती मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री विदर्भामध्ये आणि मंत्रालयात जाणं सुरू केलं पाहिजे. विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले पाहिजे, शेतकऱ्याच्या बांधावर गेले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये थांबलेला विकास हा पुन्हा जोरात धावला पाहिजे. या उद्देशानं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचासाठी 22 तारखेला हजारो भावी भक्त त्या ठिकाणी जाणार आहे आणि 23 तारखेला सकाळी त्या ठिकाणी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचून महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रार्थना करा. दरम्यान रवी राणा यांना मातोश्रीवर जाऊ देणार नाही असं थेट आव्हान काँग्रेसच्या आमदारांनी दिलंय. हा एकंदरीत मला स्टंट वाटतो, प्रसिद्धीचं माध्यम वाटते. कारण मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी जाणं एवढं काही सोपं नाही आणि ते काही ऐरागैराचं काम नाही.
तिथपर्यंत ते सिक्युरिटीच्या दृष्टीनं म्हणा किंवा अजून शिवसैनिकांच्या जी तिचं शिवसैनिकांची जी फळी आहे त्या फळी शोधून ते मातोश्रीवर पोहोचणार नाही. हा फक्त प्रसिद्धीचा स्टंट आहे. दरम्यान राणा यांनी त्यांच्या मतदारसंघातच राहावं असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय. मातोश्रीमध्ये यायला त्यांना खूप वेळ लागेल, त्यामुळे त्यांनी तिकडे आपल्या त्यांच्या मतदारसंघात आरती भजन करावं. मातोश्रीमध्ये यायला त्यांना खूप वेळ लागेल, त्यामुळे त्यांनी तिकडे आपल्या त्यांच्या मतदारसंघात आरती भजन करावं. गाव खेड्यातल्या या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर आपण एक बातमी बघणार आहोत, आपल्या सगळ्यांना सावध करणारी बातमी आहे कोरोनाच्या पुन्हा कमबॅकची. कारण आज कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं मास्क सक्ती होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. या संदर्भात काल केंद्रानं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र लिहून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती होणार का हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा कोरोना संदर्भातील नियम राज्य सरकार लागू करणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. दरम्यान गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारनं कोरोनाचे सगळे निर्बंध हटवले होते. मात्र या निर्णयाला 20 दिवस उलटत नाही तोच आता केंद्रानं पुन्हा एकदा अलर्ट जारी केला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत काहीशी भर पडली. दिल्ली आणि अन्य काही भागामध्ये वाढत असलेली संख्या लक्षात घेता आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागेल आणि अतिशय बिनधास्तपणे पण राहता येणार नाही अशा स्वरूपाची एक चर्चा निश्चित प्रकारे झालेली आहे. आपण मास्कच्या बाबतीत मास्क जरी आपण बंधनकारक नाही तरी ते मास्क मुक्त नाही हेही तेवढंच महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मास्क मुक्ती नाही पण मास्क बंधनकारक पण नाही, पण याचा अर्थ जमेल तेवढ्या पद्धतीनं मास्क वापरावं आणि कोरोनाचा आपण प्रसरण टाळावं. आज वॅक्सिनेशनच्या संदर्भात सुद्धा 12 ते 15, 15 ते 18 या वयोगटाचं वॅक्सिनेशनचं पूर्ण प्रेझेंटेशन करण्यात आलं आणि या प्रेझेंटेशनमध्ये फार स्पष्ट झालेलं आहे की हे मुलांचं जे डोसेज आहे वॅक्सिनेशनचं ते व्हायला पाहिजे. जो सेकंड डोस आहे तो पण पूर्ण व्हायला पाहिजे. जे जिल्हे मागे आहेत त्या जिल्ह्यांनी लवकर ते सगळे पूर्णत्वाला आणलं पाहिजे. अशा सूचना सुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सर्वच सन्माननीय पालकमंत्री महोदयांना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. कलेक्टर्सला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि म्हणून वॅक्सिनेशन हे एकमेव सध्याचं साधन राहील. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या केवळ राजधानी दिल्लीत वाढते असं नाहीये, तर आता महाराष्ट्रातल्या सुद्धा मुंबईसह काही शहरांमध्ये कोरोना हळूहळू हात पाय पसरतोय असं चित्र दिसतंय. कारण मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. राज्यातल्या दैनंदिन रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण मुंबईतले असून पालिकेनं यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिलाय. राज्यात गेल्या 24 तासात 137 रुग्ण आढळले, त्यात मुंबईतील सर्वाधिक 85 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आता सतर्क झाली आहे. कोरोनाचा धोका हा देशाला पुन्हा एकदा जाणवू लागलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहणं, सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण दिल्लीत बाधित रुग्णांचं प्रमाण हे 8% गेलंय, तर महाराष्ट्रातही रुग्णवाढ दुप्पट झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 1174 रुग्ण आढळलेत. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालंय. रुग्णवाढीमुळे मुंबईला सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या संदर्भात आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह 5 राज्यांना दुसऱ्यांदा पत्र पाठवून सूचना दिली आहे, अलर्ट केलं. राज्य सरकारनं आज एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोहफूल आणि काजू बोंडांपासून दारू तयार करण्याला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्याप्रमाणे या दारूला विदेशी मद्य म्हणून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयावर टीका होईल याची सरकारला आधीच कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे आणि
उच्च शिक्षण मंत्री आपल्याबरोबर आहेत उदय सामंत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एक महत्त्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालाय जो खरं तर कोकणवासियांना मदत करू शकतो. तो म्हणजे काजूची फळं आणि बोंडांपासून मद्य निर्मिती करून त्याला विदेशी मद्य हा दर्जा देण्याबाबत नेमका हा निर्णय काय आहे? मला असं वाटतं की हा कोकणच्या दृष्टीनं आणि विशेषतः बेरोजगारी दूर करण्यासाठी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी होऊ शकते, अन्य काही विचार कोणी मांडू शकतात. त्याची कल्पना आधीच आहे तुम्हाला? नक्कीच आहे ना, कारण एखादी गोष्ट चांगली करायला घेतल्यानंतर त्याला कुठेतरी काळा डाग लावण्याचं काम देखील अनेक लोक करत आहेत. पण बोंडीपासून मद्य निर्मिती करणं आणि त्याला विदेशी दर्जा देणं, मला असं वाटतं की याच्यातनं फार मोठा रोजगार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि कोकणाचा जर विचार केला तर ही जी काजूची बोंड आहेत ही प्रचंड लाखो टनानं फुकट जातात, त्याचा उपयोग देखील आम्ही करत नाही. आणि त्याचा जर बघितलं तर तो अगदी खच पडलेला आहे, खच पडलेला असतो आणि त्याचा उपयोग करून जर आम्ही मद्य निर्मिती करून तरुणांना रोजगार देणार असू तर अतिशय चांगला निर्णय असं झालेला आहे. पण कदाचित यावर तुम्ही म्हणाल तसं टीकाही होऊ शकते की तरुणांना दारूच्या आहारी हे केलं जात आहे, तशी टीका होऊ शकते. यासाठी सरकार कसं तयार आहे? नाही, टीका करताना बाकीच्या राज्यांमध्ये जिथं त्यांची सत्ता आहे तिथं काय चालू आहे याचा देखील त्यांनी अभ्यास केला पाहिजे. बाकीच्या राज्यांमध्ये कशा पद्धतीनं आणि त्या ह्याच्यामध्ये मला जायचं नाही, परंतु आजचा निर्णय जो घेतलेला आहे मग मोहाच्या फुलाचा असेल किंवा आमच्या बोंडूपासून मद्य निर्मितीचा असेल, हा तिथल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आहे. नक्कीच. पण हे विदेशी मद्य म्हणून केटर करताना किंवा त्याला पुढे आणताना तशा पद्धतीनंच इतर देशांमध्ये तो जावा या संदर्भात काही प्रयत्न केले जाणार असं काही विस्तृत सांगू शकाल का? अगदी बरोबर आहे. ज्यावेळी आपण अशा पद्धतीची मद्य निर्मिती करणार आहे त्याच्या पद्धतीनं क्वालिटी, त्याच्यानंतर त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते सगळे फॉलो केले पाहिजेत आणि तशाच पद्धतीची यंत्रणा देखील महाविकास आघाडीचं सरकार निर्माण करेल. परंतु मला असं वाटतं की या निर्णयानं जो काजू बागायतदार आहे आणि मोहाच्या फुलाची शेती करणारा शेतकरी आहे त्याला कुठेतरी दिलासा मिळणार आहे. साधारणतः हा प्रकल्प कधीपासून मोठ्या स्केलवर सुरू होऊ शकतोय? आज कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, त्याच्यानंतर काही प्रकल्प असतील तर ते कशा पद्धतीनं करायचे, प्रकल्प अहवाल कसे करायचे त्याच्यानंतरच ते सुरू होते. हे होते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि त्याचबरोबर कोकणचे आमदार. कारण आपण बघितलं की कोकणासंदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे काजू फळांपासून आणि बोंडांपासून मद्य निर्मिती करण्याचा आणि त्याला विदेशी स्तरावर घेऊन जाण्याचा. पण आता या निर्णयाला कसं एकंदर विरोधक घेतात हे पण बघणं महत्त्वाचं ठरेल. पण सरकारला याची जाणीव आहे की यावर नक्की टीका होईल. सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या सगळ्या कार्यकाळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्याची पोलखोल करण्यासाठी भाजपनं आता मोहीम उघडलेली आहे, एक अभियान उघडलेलं आहे आणि ह्या पोलखोल अभियान वादग्रस्त ठरतंय. कारण रथयात्रा सुरू होण्याआधीच अज्ञातांकडून रथाचं नुकसान करण्यात आलं. गाडीचं नुकसान महाविकास आघाडीच्या लोकांनी केल्याचा आरोप भाजपनं केला. दरम्यान पोलखोल अभियान यात्रेवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलाय. त्यामुळे चेंबूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयावर उद्या 11:30 वाजता मुंबई भाजप मोर्चा काढणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे. जनता पार्टीच्या पोलखोल यात्रेवर हल्ला केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दिरंगाई होते. मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील पोलीस आरोपी माहीत पडल्यानंतर देखील कुण्या एका आमदाराचा मुलगा त्याचे कार्यकर्ते आहेत म्हणून जर अटक करणार नसते. या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या पोलखोल अभियानावरती मुंबईमध्ये घाबरवण्याचा प्रयत्न चाललाय, हल्ले करण्याचा प्रयत्न चाललाय. याचा निषेध तर आपण करतोच आहोत. पण उद्या चेंबूर पोलीस स्टेशनवरती अतिरिक्त पोलीस आयुक्त चेंबूर यांच्या कार्यालयावरती उद्या 12 वाजता माननीय आशिषजी शेलार, माननीय प्रवीणजी दरेकर, माननीय मंगलप्रभातजी लोढा आणि आम्ही स्वतः यांच्या नेतृत्वात मोर्चा काढायचा आहे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.